यस नेरलपाडा संघाचा अतिरिक्त 12th पण नाही आहे का. नितीन आणि कल्पेश सलामीची जोडी रवाना झाली मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू ऑन साईडला आपण पाहू शकाल स्क्वेअरच्या डोक्यावरून लगवायचा होता, पण तो बॅट अँड बॉलचा प्रॉपर टायमिंग झाला नाही आहे. नेरलपाडा संघ आपला 12 प्रतिनिधी नाही आहे का इथे. नाही आहे. येस नेरळ संघात अतिरिक्त 12th पण नाही आहे. तर आयोजकांच्या वतीने 2 धावसंख्येची पेनल्टी त्यांना देखील जाहीर करण्यात आली, याची नोंद घ्या. हा देखील कबरला चेंडू उडवला आहे. ऑन साईडला लॉंग ऑफला केली जाते फिल्डिंग आणि तिथे एक सिंगल मात्र झाली आहे कंप्लीट. सिंगलच्या मदतीने श्री गणेश हा खातं मात्र ओपन केलं जाते. स्कोर कार्डवरती एक धाव ऍड होतीये. यस नेरळपाडा संघाला अतिरिक्त 12 पॉईंट नसल्या कारणाने 2 धावसंख्येची पेनल्टी देण्यात आली आहे. कंपल्सरी ड्रेसिंग, कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. आणि ही ते मात्र ऑन साईडला तडाखा करायचा होता, परंतु आपण पाहतोय कल्पेश ऑन स्ट्राईकला आपण पाहतोय. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. इथे आलाय चेंडू निर्धाव. आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती शिवम आपण पाहतोय. पुढे येऊन सरसवायचं होतं, बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. अक्षय ठाकरे आपण पाहू शकाल, अक्षय म्हात्रे आपण पाहू शकाल. अक्षरशः पाहायला गेलं तर स्टंपच्या मागे भिंतीसारखे उभे राहिलेत आणि त्यांना माहिती आहे गोलंदाजचा मेन पॉईंट आपण पाहतोय. पाहुणे रजा घेत असताना आपण पाहतोय. यस रमेश दादा लतगे देखील आपण पाहतोय मंचावरून रजा घेत असताना. त्यांचा देखील आपण सहर्ष मनपूर्वक स्वागत करू, आभार व्यक्त करू की त्यांचा मोलाचा वेळ काढून या स्पर्धेसाठी उपस्थिती राहिलेत. फुलटॉस चेंडू, समोर चेंडू मध्ये चेंडू उडवलाय, कॅमेरामॅनच्या टोक्यावरून ठोकलाय. एक टप्पा करीस चेंडू चला बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथे आला कल्पेशच्या बॅटमधून चौकार. चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली आहे ती अद्यापर्यंत 5 या धावसंख्येवरती. 5 चेंडूचा खेळ अद्यापर्यंत थांबला, 5 धाबा फलकावरती. हा देखील होता स्लॉट मध्ये, फेकला बाजूच्या पार्किंग प्लॉट मध्ये. हा छक्का नव्हे तर हा अट्टाच म्हणावा लागेल, कारण एवढ्या लांबवर आणि एवढा दूरचा हा फटका कल्पेशच्या बॅटमधून षटकार. या षटकारच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 11. 2 धावसंख्येची पेनल्टी देखील आपण ऍड करू, ती निश्चितच शेवटच्या क्षणाला आपण ऍड करणार आहोत. हेमंत संच आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. हेमंत संच आलेत गोलंदाजी मार्कवरती, ओव्हर क्रमांक 2 मध्ये आलाय. नेरळपाडा संघाने टॉस जिंकल्यानंतर प्रथम डिसाईड घेतलंय ते फिल्डिंग करण्याचं, म्हणजे धामोदे संघाला प्रथम बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय. आणि तसं असताना आपण पाहतोय इथे पहिला ओव्हरची झाली सांगता समाप्त आणि 11 धाबा फलकावरती पॉवर प्लेच्या षटकामध्ये. ऑन साईडला नितीन आपण पाहतो, नॉन साईडला कल्पेश. स्कूप करण्याचा प्रयत्न सक्सेसफुल देखील ठरलाय. चेंडू चाललाय लॉंग लेग, बॉन्ड लाईनच्या बाहेर. हिथून आलाय नितीच्या बॅटमधून चौकार. इथे देखील चेंडू खोदून काढला ऑन साईडला. कबर आपण पाहतो डीपेक्षा कबरला एक सिंगल मात्र झाली वेगाने कंप्लीट दुसरीच्या प्रयत्नाला. टायमिंग वरती आपण पाहू शकाल चेंडू उडालाय. एक सिंगल झाली आहे, दुसरीचा प्रयत्न तिसरीसाठी निघालेत आणि 3 धाबा पूर्ण देखील झाल्यात. 3 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली आहे ती तब्बल 18 धावा फलकावरती.
नशिबाची साथ कल्पेशला लाभली. ऐत्या वेळेस चेंडू मात्र टेकअप होत असताना खेळपट्टीच्या समोरून आपण पाहू शकाल. इथे देखील बॅटची लिडिंग आहे. सेकंड अटेम्प्टला देखील सोडली जाते असेल. अक्षय मात्र याने केलेली चुकी आणि त्याच्यानंतर स्लिपला झालेली गफलत आणि हा पंचांनी इशारा नो चेंडूचा म्हणजे 1+1 अशा 2 धावा ॲड 2च्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचेल ती तब्बल 20 या अंकावरती. धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली आहे ती 20 या अंकावरती. समोर चेंडू फ्रीटचा ऑन साइडला तडाखा लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर फ्रीटच्या चेंडूवरती ठोकलाय नितीनच्या बॅटमधून. आणखीन एक धमाका षटकार. अजून एक चौकार पाहायला मिळाला. या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 30 या धावसंख्येवरती. अक्षरशः बेबंद फटकेबाजी पाहायला मिळती आहे ती धामोते संघाकडून. आपण पाहतो नितीन आणि कल्पेश ही सलामीची जोडी आघाडीचे 2 फलंदाज एक चांगल्या पद्धतीची फटकेबाजी पाहायला मिळते. हेलिकॉप्टर शॉट MS धोनीची आठवण करून देणारा अलोंग द कार्पेटने इथे फटका. थोडीशी चुकी झाली आहे ऋषीकडून आणि त्याचा फायदा धामोते संघाला चौकारामध्ये होत असताना पाहायला मिळतोय. इथे आलाय चौकार. या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली आहे ती तब्बल 34 धावसंख्येवरती. 34 धावा धावफलकावरती. 1.5 चेंडूचा खेळ अद्यापर्यंत समाप्त झाला आहे आणि 34 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. हा देखील ऑन साइडला तसा वाला समोर आणि तसा लगे पिकअप शॉट आपला पाहायला मिळाला. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून ठोकलाय. आणखीन एक धमाका षटकार. षटक क्रमांक दुसरा देखील समाप्त झालाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकाचा विचार केला धामोते संघ जाऊन पोहोचलाय बिनबाद 40 या धावसंख्येवरती. आपण पाहतोय उशिराने आलेत पण लेट झालेत पण थेट पण लेट. आपण पाहू शकाल शिखरजी खोंडे आणि त्याचबरोबरीने संतेजी मोरे आणि त्याचबरोबर आपण पाहतोय रोशन कडू चॉकलेट बा. आपण पाहतोय ब्लॅक स्क्रीनच्या अगदी समोर आपण पाहिलं गेलं तर संदेश मोरे यांना मात्र आता हात दर्शवून आम्हाला सांगतायत की आमचं लक्ष तुमच्यावरती प्रॉपर आहे. आणि अक्षरशः पाहायला गेलं ना तर एसटीच्या मागे मात्र सावलीला बसून या स्पर्धेचा आनंद घेत असताना तसं म्हणायला गेलं तर मुख्य आयोजक आहेत ते शंकर कोंडेंच्या नंतर ज्यांचा नंबर लागतो ते आपले सर्वांचे लाडके आपण पाहतोय संदेशजी मोरे अक्षरशः पडद्याच्या समोर बसले. चेडो क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये त्यांचं देखील करू आपण. त्यांनी ऑल इंडियर्स गोड गोड कौतुक. चला घेऊन जाताना देखील मैदानाच्या आतमध्ये अक्षय मात्र आले गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू आउटसाइड ऑफ सम. 85चा चेंडू सांगतायत की सुंबायर अभ्यंतरची पहिली धाव पाहायला मिळते पहिल्या 3ऱ्या ओव्हरमध्ये. इथे आले स्वरच्या माराने 41 धावा धावफलकावरती. अक्षरशः ब्लॉकल चेंडू टाकला होता. ब्लॉकल ब्रह्मास्त्रचा मारा. काही उत्तर नव्हतं ह्याच्यावरती. हा प्रश्न होता अक्षय मात्रा यांचा आणि त्याच्यावरती उत्तरच देता आलं नाही ते कल्पेशांना. इथे आला चेंडू निर्धाव. आता कमबॅकिंग षटक फेकावं लागेल. 41 धावा भलं मोठं टार्गेट आता होताना आपला पाहायला मिळतंय. हा देखील टॅपला चेंडू कबर मधून डेपेक्षा कबरला चेंडू चालला दंडात गोळीच्या बैगाने अक्षरशः ग्राउंडला गुदगुल्या करत निघून चालला चेंडू सीमारेषा बाहेर आला इथे चौकार.
हा देखील ब्लॉकल चेंडू खोदून काढतोय ऑन साईडला अलॉंग द कार्पेटने लॉंग अँड लॉंग अपच्या मधोमध केली जाते फिल्डिंग. एक सिंगल झाली कंप्लीट सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 46 या धावसंख्येवरती. हा देखील ऑन साईडला तडाखा आणि ही ते पकडली जाते असेल पहिला हादरा पहिल्या विकेटचं बटन दामोदर संघाला लागणारा 46 धावसंख्येवरती पहिला हादरा. नवनात आलेत गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय अक्षय मात्रे थोडस रनअप मध्ये व्यत्यय येत असताना. हा देखील ऑन साईडला आपण पाहतो अलग कार्पेंटर लॉंग ऑफला केली जाते फिल्डिंग एक सिंगल मात्र केली आहे वेगाने कंप्लीट सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली आहे ती तब्बल 48 या धावसंख्येवरती. तीन षटकांचा इथे खेळ समाप्त झालाय. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धाफलकावर धाबा लागला त्या अवघ्या 48. आता शेवटचा अंतिम षटक हेमंत आपण पाहू शकाल अक्षरशः मिड विकेटला उभा आहे. हेमंत नाव का आपला गोलंदाज राज आलेत गोलंदाजी मार्क वरती. पहिला चेंडू सुमार घोषित करतात पण आपण पाहतोय. इथे देखील अलॉंग द कार्पेटने आपण पाहतोय चेंडू उडवलाय इथे मात्र आली आहे 2 धावसंख्या कंप्लीट आणि 2च्या मदतीने टीमची धावसंख्या जाबून मात्र पोहोचली आहे ती तब्बल 51 या धावसंख्येवरती. 51 धाबा फलकावरती आपण पाहतोय. अखू टप्प्याचा पुलचा धमाका ठरलाय सक्सेसफुल. कल्पेशच्या बॅट मधून इथे लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर ठोकलाय 6 धावसंख्येसाठी इथून आलाय षटकार. षटकार आलाय षटकाराच्या मदतीने 57 धाबा फलकावरती 57 धाबा फलकामध्ये आपण पाहतोय.
इथे देखील वेगाने चेंडू चालले, क्षेत्ररक्षक पोहोचतील का पाहू शकाल आपण. चेंडू अडवण्यापर्यंत चेंडूने बाउंड्री लाईन ओलांडली आहे. इथे आलाय चौकार आणि या चौकाराच्या मदतीने 61 धाबा फलकावरती. पाहायला गेलं तर 3.3 चेंडूचा खेळ समाप्त झाला आहे आणि 61 धाबा फलकामध्ये आपण पाहतोय टीम. हा देखील फुलटॉस चेंडू. इथे देखील तडाखा पाहायला मिळेल. इथं लॉंग ऑफच्या डोक्यावरून अजून एक ठोकलाय कल्पेशा बॅट मधून षटकार. चौकार पाहायला मिळतो. इथे देखील ऑन साईडला आपण पाहतोय सिंगलच्या डबल मध्ये कन्वर्ट. 2च्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली आहे तब्बल 67 धावसंख्येवरती. 67 धाव फलकावरती पाहता आपण 67 रन्स. अरे किल्ला फटका फसलाय. इथे घेतली जाते शेल आणि संपवला बॅट बॅटर. आपण इथं कल्फेचा खेळ पहिला पूर्वार्धाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या पूर्वार्धाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहायला मिळते आपल्याला 67 धाबा फलकावरती लागल्यात. म्हणजे येणारे 24 चेंडू आणि 68 धावसंख्येची गरज मात्र असणारे आणि 2 धावसंख्येची पेनल्टी आपण पाहतो नेरल संघाला लागली आहे. म्हणजे 69 धाव फलकावरती म्हणजे 70 धावसंख्येचं टार्गेट मात्र असणारे टीम नेरलपाडा संघाला.
चला सलामीची जोडी झाली रवाना ऋषी आणि त्याचबरोबरीने आपण पाहतोय अक्षय आपण पाहतोय नेहरू संघाचा अतिरिक्त टिपायमान आपण पाठवा मंचावरती. आता कोणतरी पाठवा ना, बॅटिंग आहे त्यांची. अक्षय आणि त्याचबरोबरीने ऋषी आपण पाहतोय. नितीन गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडू पेस करत असताना पाहतोय आपण ऑन साईडला बॅट फिल्डिंग घेतली होती. तड्यासारखा चेंडू अडवला जातो. एक सिंगल मात्र केली वेगाने कंप्लीट. सिंगलने श्री गणेशा 70 धावसंख्येचा पाठलाग करायचा टोटल. पहिला चेंडू आपण पाहतो टेकअप होत असताना थोडासा बाउन्स देखील दिला. अशाल पद्धतीने बाद देखील राहिले. अक्षय आपण पाहतो हा चेंडू आला निर्धाव. गोलंदाजी मार्कवर नितीन आपण पाहतोय. या नितीनने सलामीला गेले जात असताना पाहू शकाल आपण चांगल्या प्रतीचा स्टार्टर दिला होता. आणि आता गोलंदाजी मार्कवर असताना चांगल्या प्रतीची पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये एक चांगली धुवाधार गोलंदाजी पाहायला मिळते. टपकळला चेंडू गली पॉईंट मधून चेंडू काढलाय. चेंडू चाललाय डीप मध्ये. इथे थांबणार नाहीये अक्षय मात्रेचा. इथे तडाखा आपला पाहायला मिळतोय. इथून आला चौकार. चौकार आले. चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 5 अंकावरती. हा देखील ऑन साईडला आपण पाहतोय क्षेत्रक्षक तैनात. एकच सिंगल मात्र मिळेल. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 6 अंकावरती. कडे कडे मोठे मोठे फटके खेचावे लागतील. कारण की भलं मोठं टार्गेट आहे. त्या टार्गेटला चेस करायचं आता ते. इथे बॅटची लिडिंग एज एक्स्ट्रा चुकलेत आणि चेंडू चालला लॉंग स्टॉपला. इथून आलाय चौकार आणि या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 10 अंकावरती. जसा चेंडू गेला तसं लगेच शेखर कोंडे उठले चेंडू आणून देण्यासाठी. गोड गोड कौतुक करू आपण त्यांचे. अक्षरशः पाहायला गेले एकदम छान अक्षर पद्धतीने पंचा व्हॉलंटियरची भूमिका पार पाडतायत तिन्ही व्हॉलंटियर्स आमचे पाहतोय आपण. टपकलला चेंडू आपण पाहतो बॅकपोटला जाऊन बॅकपोट पंच मारायचा होता. एक सिंगल झाली आहे कंप्लीट. सिंगलच्या मदतीने षटक क्रमांक पहिलं इथे झालं समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 11 धावा फलकावरती. 70चा पाठलाग करायचा आहे आणि नेरबाडा संघ जाऊन पोहोचला अद्यापर्यंत ते 11 धावसंख्येवरती. येस सॉरी संदेशजी मोरे साहेब. दिलगिरी व्यक्त करतो आम्ही. तुम्ही कार्यकर्त्यात माहिती आहे शंकर कोंडेंच्या खांद्याला खांदा लावून काम करायचं काम केले ते संदेशजी मोरे याने. त्यांची आम्ही क्षमा मागतो. देऊन जातो मैदानाकडे. गोलंदाजी मार्क दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज जयबन पाहतोय आपण आणि त्याच्या विरोधामध्ये लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर एक टप्पा घेत चेंडू चालला सीमारेषा बाहेर. ऋषीच्या बॅटमधून आलाय चौकार. आपण पाहते पंचांच्या भूमिकेमध्ये दिनकरजी तलपे साहेब आहेत. त्याचबरोबर स्क्वेअर लेग पंच निनाजी कराले साहेब या स्पर्धेच्या वतीने त्यांनी महाराष्ट्र सिरीजचं पारितोषिक दिलंय. हा देखील बॅट शिल्डिंग एच यस विकेट किपरने केली कामगिरी चोख. पहिला हादरा पहिला बेक थ्रो भेटला जातो नेरबाडा संघाला. ऋषी हा सुदोदिपाठ.
इथं देखील टॅप केलेला चेंडू आपण पाहतोय. हेमंत साईकला होते. पॉईंटच्या डोक्यावरून चेंडू कटवलाय. क्षेत्ररक्षकांनी चेंडूमध्ये लागलेली शर्यत शेवटच्या क्षणाला चेंडूने मात्र बाजू मारली आहे. इथे मात्र आलाय चेंडू चौकार आणि या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 19 या धावसंख्येवरती. पहिल्या चेंडूवरती आली चौकार ऋषीच्या बॅटमधून. त्याच्यानंतर ऋषीला परतवण्याचं काम केलं. त्याच्यानंतर आले हेमंत आणि त्यांच्या बॅटमधून देखील चौकार पाहायला मिळाला. फुलटॉस चेंडू आणि ह्याच्यावरती थोडं आक्रमण करायचं होतं पण तो प्रॉपर टायमिंग झाला नाहीये. पंचांकडे अशालभूत नजरेने पाच राहिले. एक सिंगल बेगाने झाली कंप्लीट. यस बिंबरसाठी पंचांनी मागणी केली आहे. यस पंचांनी केली आहे मागणी बिंबरसाठी आपण पाहू शकाल. यस डिसिजन पेंडिंग असेल पाहू शकाल आपण. पंच पाहतायत. यस पंचाचा इशाराला इट इज नो चेंडूचा इशारा पंचांनी दिलाय. म्हणजे ह्याच्यावरती No+1 अशा दोन दाबाड दोनच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचेल तब्बल 21 या धावसंख्येवरती. म्हणजे पुढचा चेंडू फ्री हिटचा चेंडू आपण पाहू शकाल. इथे देखील फ्रीटच्या चेंडूवरती अक्षय मात्रे थोडी करताय चुकी आणि हा चेंडू आला निर्धाव आणि या निर्धावाच्या सायाड्यात आपण स्थिरावलंय. त्या अवघ्या 21 वरती 70 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. गोलंदाजी मार्को जयवंत होते. पहिल्या चेंडूवरती प्रहार चढवलाय. इथे मात्र आपण पाहतोय एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली आहे ती 22 या धावसंख्येवरती. हा देखील टॅप केलेला चेंडू आपण पाहतोय. पॉईंट मधून चेंडू काढला. ट्रॅव्हल झाला डीप पॉईंटला. इथे क्षेत्ररक्षक मात्र फंबल फेकी देखील खराब झाली आहे. एकच सिंगल मिळते. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 2च्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली आहे ती 24 धावसंख्येवरती. 2 षटकांचा इथे वाजवी खेळ समाप्त झाला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 12च्या सरासरीने धावसंख्या केली आहे तब्बल 24 धावा धावफलकावरती. त्याचबरोबर आपण पाहतोय माननीय श्री रुपेशदादा कोंडे यांचं शुभागमन झालंय. त्याचबरोबर त्यांचे साथी सर्व आपण पाहतोय. मिसाल साहेब आले. त्याचबरोबरीने कार्यालय साहेबांना देखील शुभागमन झालंय. त्यांना देखील विनंती असेल की आपण देखील यावं मंचावरती. आपलं देखील सहर्षमय स्वागत आहे बुतिवली चषकामध्ये. हा देखील समोर चेंडू उडवलाय. फटका फसलाय की काय? फटका फसलाय आणि जजमेंट देखील चांगलं झालंय आणि बैल कॅच ऑफ द डे आपण पाहतो. आजच्या दिवसामधली चांगली झेल पाहायला मिळाली. अक्षरशः वेट केलं, वॉच केलं आणि त्याच्यानंतर पकडली जाणारी झेल आणि संपवला बॅट्समन इथे अक्षय म्हात्रे याचा खेळ. दुसरी विकेट मैदानाच्या बाहेर.
निलेश आले तर डबेट बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. चौथ्या क्रमांकावरती मैदानामध्ये दाखल झालाय. 24 धाबा धाव फलकावरती. ओव्हर क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय कल्पेश आलेत गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू धीम्या गतीचा पद आपण पाहतोय. इथे देखील मिड ऑफला केली जाते फिल्डिंग. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली होती, परंतु त्याच्यावरती मिळाली सिंगलच्या मदतीने 25 धाबा धाव फलकावरती. हा देखील लोबर फुलटा चेंडू कन्वर्ट करायचा होता. बॅट अँड बॉलचा संपर्क प्रॉपर झाला नाही. सेकंड अटेम्प्टला टिपली जाती असेल आणि संपवला बॅट्समन हेमंत संचेचा देखील खेळ. इथे देखील ऑन साईडला ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. इथे डीपमध्ये शत्रुशक तैनात. एक सिंगल बेगाने झाली आहे कंप्लीट. इथे देखील फटका दर्शवताना आपण पाहतोय ऑन साईडला. एकच सिंगल मात्र मिळतीये. सिंगल डबलने काही बिघडणार नाहीये दामोदर संघाचं, कारण की भलं मोठं टार्गेट त्यांनी सेट केलं आहे आणि त्या टार्गेटवरती आता चेसिंग करायची आहे. ते चेसिंग करत असताना पाहायला गेलं तर थोडीशी दमछाक होत असताना निरबाडा संघाची पाहायला मिळते. लोवर फुलटा चेंडू कन्वर्ट केला आहे अक्षरशः प्रॉपर टायमिंग. स्वीट साऊंड ऑफ दिस बॅट. आला इथे षटकार. षटकारच्या मदतीने टीमची धावसंख्या साबून मात्र पोहोचली आहे तब्बल 33 या धावसंख्येवरती. 3 षटकांची मॅच इथे समाप्त झालंय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 33 धावा धाव फलकावरती. म्हणजे अजून पाहायला गेलं तर 37 इथून धावसंख्या करायची आहे येणारे 6 चेंडूंमध्ये. पाहायला गेलं तर 6 चेंडूवरती 6 षटकार लगवले ना तरी धावसंख्या चेस डाऊन होत नाहीये. इथे देखील आउटसाइड लेग स्टिक. दांडी गुल झाली आहे. निलेशला देखील आता परतीचा प्रवास करावा लागेल. अजून एक विकेट मैदानाच्या बाहेर. हा देखील चेंडू आपण पाहतोय फिरून काढण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. डायरेक्ट हिट देखील झाली नाहीये. काय चाललंय मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. सकाळची झोप अजून उडाली नाही की काय, हाच मोठा प्रश्न राहिला आहे. वाईट चेंडूची इशारा येतो पंचांचा. वाईटच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचेल ती 34 वरती. तर पाहायला गेलं तर पूर्णपणे औपचारिकता बाकी राहिली असंच म्हणावं लागेल आता मैदानाच्या आतमध्ये, कारण की भलं मोठं टार्गेट आहे नेरलपाडा समोर खांगासमोर. ते धावसंख्या करत असताना थोडंसं नाकीस न वितला आवडली अपील पंचांकडे. येस पंच फिंगर अप करत असताना आकाशाकडे बोट केलं. पंचांनी सांगितलं की इथे
लेग बिफोरच्या स्वरूपामध्ये अजून एक विकेट मैदानाच्या बाहेर. विकेट क्रमांक पाहायला मिळते आपल्याला मैदानाच्या बाहेर. 5वा हादरा टीम नेरपाडा संघाला. हा देखील आउटसाइड ऑफ स्टंप. पंचांनी सांगितलं की याच्या बार आपण तरच्या रूपामध्ये धावसंख्या ऍड होते. पुढे येऊन सरसवायचं आपण पाहू शकाल. प्रयत्न होईल का काय. इथे देखील ऑन साईडला तिथे झेल पेकडण्याची संधी होती नितीन यांना. एक हाती झेल घेण्याचा प्रयत्न झाला होता परंतु इथं प्रॉपर टायमिंग झालं नाही आहे. इथे देखील एक सिंगल आली. औपचारिकता पूर्णपणे बाकी आपण पाहतोय. इथे देखील शफल होऊन घेण्याचा प्रयत्न आउटसाइड लेग स्टिक. भरपूर मोठी ओव्हर आपल्याला पाहायला मिळते आजच्या दिवसामधली. तब्बल धावसंख्या धाव फलकावती लागली ती 35 धाबा. इथे देखील बॅट शेल्डिंग एज इथे स्लिपला पकडली जाते झेल आणि इथे मॅच मात्र समाप्त झाली आहे. इथून जिंकलाय संघ तो धामोते संघ. नेक्स्ट मॅच वडवली आणि त्याचबरोबर धामोते दोन्ही संघाचे करणार आपण. चला टॉससाठी लगेच मंचावरती या आणि या सामन्याचा मान ऑफ द मॅच. यस या सामन्याचा मान ऑफ द मॅच आणि 15 चेंडू 35 धावसंख्या इनिंग आकारली. 2 विकेट घेत आपल्या संघाला पहिला विजय संपादन करून दिला. कल्पेश ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच समान करी. चला कल्पेश आपण लगेच या मंचावरती आणि चला धामोते संघ आणि त्याचबरोबर